पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरच बंदी घालण्यात आली आहे। मूर्ती बनवणं आणि विसर्जित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेने आता आदेश काढल्याचं पाहायला मिळतंय। मूर्ती बनवणं आणि विसर्जित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेने हे आदेश काढलेत। एकीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन करण्यावरनं वाद होत आहेत आणि त्यावरच आता पुणे महानगरपालिकेने एक मोठा आदेश काढल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या संपर्कात आहेत। सागर, काय आदेश काढण्यात आले, त्याचे काय परिणाम होत आहेत? महानगरपालिकेने आदेश काढलेले आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ती बनवणे आणि विसर्जित करणे यावरती बंदी घातलेली आहे आणि केंद्रीय पर्यावरण वने इतर विभागाकडूनही बंदी यापूर्वी घालण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ जे आहे ते कारवाई जी आहे त्यांच्याकडून करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। मूर्ती या नैसर्गिक आणि पर्यावरणपूर्वक असल्या पाहिजे, त्यामुळे कृत्रिम तलावातच किंवा जे रहिवासी संकुलाच्या टाक्या आहेत त्यामध्ये मूर्त्या ज्या आहेत त्या स्वीकारून त्याची जे विसर्जन आहे ते केलं पाहिजे। त्यामुळे महानगरपालिकेने आदेश जे आहेत ते आता काढलेले आहेत। त्यामुळे मूर्तींना विसर्जित करण्यासाठी त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जर मूर्ती असतील तर त्यावरती बंदी येणार। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।